थेट जाऊया भाजपच्या मुंबई कार्यालयाबाहेर आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, भाजपनं मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारलेली आहे बिहारमध्ये। 19 वर्षांनंतर भाजपचं हे यश। निश्चित लागवी आणि त्याचा जल्लोष आहे तो आता आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। भाजपचं महाराष्ट्रातील जे प्रमुख प्रदेश कार्यालय आहे नरीमन पॉइंट येथील या प्रदेश कार्यालयाबाहेर आता आपण पाहू शकतो पक्षप्रवेश महाराष्ट्रातही धडाक्यात सुरू आहेत आणि आत्ताच या ठिकाणी मागे जो व्यासपीठ आहे त्यावरती पक्षप्रवेशाचे कार्यक्रम चालू आहेत आणि पाठीमागे आपण पाहत असू बॅनर लावण्यास सुरुवात झालेली आहे। भाजपला जे बिहारमध्ये मित्र पक्षासोबत जे यश मिळालेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच्याबद्दल अभिनंदनाचा हा बॅनर आहे। आणि दुसरीकडे आता पंचायत आणि नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत महाराष्ट्रामध्ये। त्या पार्श्वभूमीवर सातत्याने दररोज भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच आहे, सपाटा सुरूच आहे। त्यामुळे बिहारमध्ये जे निवडणुका त्याचं यश मिळालेलं आहे त्याच अजेंड्यावरती आता महाराष्ट्रामध्ये कुठेतरी त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात। भाजप या यशाचा मुद्दा घेऊन आता महाराष्ट्रामध्ये प्रचार करताना पाहायला मिळेल। बिहार तो झाकी है लेकिन महाराष्ट्र की पंचायत बाकी आहे असा नाराही आता भाजपने तयार केलेल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आणि म्हणूनच या एकंदरीत निवडणुकीचा निकाल पाहता बिहारमधील महाराष्ट्रामधील नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचं मनोबल कुठेतरी वाढल्याचं म्हणता येईल। लागवी चेतन, जो तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे। भाजपचं बिहारमधलं हे यश, यामध्ये दोन चेहरे फार महत्त्वाचे आहेत जे महाराष्ट्र कनेक्शन आहे। एक तर बिहारचे प्रभारी होते या सगळ्या निवडणुकीच्या काळात विनोद तावडे, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बिहारमध्ये 2 ते 3 वेळा प्रचार करण्याकरता गेलेले होते। त्यामुळे हे यश भाजपकरता फार महत्त्वाचं मानलं जात आहे। निश्चितपणे बिहारमधील ज्या 200 एकंदरीत 44 जागा आहेत त्यातल्या 61 मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळालेले होते। आणि त्यामध्ये आपल्याकडे आकडेवारी आहे जवळपास 61 मतदारसंघांपैकी 49 मतदारसंघातील जे उमेदवार आहेत ते सध्या आघाडीवर दाखवले जात आहेत। दुसरीकडे प्रभारी म्हणून सातत्याने विनोद तावडे जे भाजपचे केंद्रीय नेते आहेत त्यांच्याकडे याची धुरा होती। आणि याआधी ज्यावेळी नितीश कुमार भाजपपासून विभक्त झालेले होते त्यांना पुन्हा भाजपसोबत आणण्याचं काम जे आहे ते विनोद तावडे यांची भूमिका त्याच्यामध्ये महत्त्वाची मानली गेली होती। आणि आता पुन्हा एकदा कुठेतरी पासवान ग्रुप असेल किंवा नितीश कुमार यांचा गट असेल या दोघांनाही सोबत ठेवून जागा वाटपामध्ये असेल आणि आता प्रचारानंतर आलेल्या निकालामध्ये महत्त्वाची भूमिका मानली जात होती तावडेंची। त्यामुळे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार त्यांनी केलेली तिथली आखणी तिथली बांधणी आणि दुसरीकडे सातत्याने बिहारवरती नजर ठेवून असलेले विनोद तावडे असतील या दोनही महाराष्ट्रातील नेत्यांना तितकंच श्रेय बिहारच्या या निकालामध्ये आता भाजपकडून देण्यात येत आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे। दिल्ली बॉम्बस्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष होत नसला तरी निकालाबद्दल जे अभिनंदन आहे मित्र पक्षांचं ते भाजपकडून केलं जात आहे। आणि या ठिकाणी दुसरीकडे पक्षप्रवेश सुद्धा सुरू आहेत जेणेकरून नगरपंचायतीमध्ये जे यश आहे ते पुन्हा बिहारप्रमाणे मिळेल। माझ्या पाठीमागे मी आता समोर दाखवू शकतो लागवी या ठिकाणी ढोल पथक आहे ताशा पथक आहे ते सज्ज झालेलं आहे। वाजंत्री या ठिकाणी तयार आहेत आणि या पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हा जल्लोष आहे तो या ठिकाणी सुरू होईल। आणि भाजपकडून पुन्हा एकदा बिहार निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयाचं श्रेय घेत महाराष्ट्रातील या नगरपालिका निवडणुकीमध्ये आता पुढची रणनीती आखली जाईल। लागवी निश्चित चेतन, असेच तुम्ही आमच्या संवेद जोडले राहा। या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते अर्थात लाडकी बहीण योजनेचा एनडीएला फायदा झाला का असा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय। बिहारमध्ये एनडीएचा बोलबाला दिसतोय। 193 जागांवर एनडीए आघाडीवर तर महागठबंधन 45 जागा। भाजप या ठिकाणी वरचढ ठरतंय, एनडीए वरचढ ठरतंय। तेजप्रताप यादव यांना मोठा झटका, सातत्यानं पिछाडीवर। तर लाडकी बहीण योजनेचा एनडीएला फायदा होतोय का चेतन, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। जो फॉर्मॅट मध्य प्रदेशमध्ये वापरला गेला, जो फॉर्मॅट महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत वापरला गेला, तोच फॉर्मॅट बिहारच्या विधानसभा निवडणुकीत दिसतोय। महिला किंगमेकर निश्चितच, कारण ज्या 10,000 रुपयांची चर्चा बिहारमध्ये झालेली होती की त्याचा कितपत फायदा होईल आपण पाहिलं होतं। अवघ्या 1,500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणींना जे मानधन दिलेलं होतं, बचत गटांना जे 1-1 लाख रुपयांचं महाराष्ट्रामध्ये वाटप करण्यात आलेलं होतं,
महिला सक्षमीकरणासाठी तोच फॉर्म्युला कुठेतरी मध्य प्रदेशचा, महाराष्ट्राचा, बिहारमध्ये अवलंबलेला होता आणि त्याचा फायदा पुरेपूर झालेला पाहायला मिळतोय. कारण निवडणूक आयोगाची वेबसाईट जर आपण पाहिली तर जवळपास 87 जागांवर आता भाजप लीडवर दाखवतंय, तर 79 जागांवरती जेडीयू जे आहे ते लीड घेत आहे. पासवान ग्रुप सुद्धा 21 जागांवर लीडवर आहे. त्यामुळे हे एकंदरीत आकडेवारी पाहिली तर 190च्या पुढे हा आकडा जातोय. त्यामुळे 80%हून अधिक जागा सध्या तरी एनडीएच्या पदरात पडल्याचं पाहायला मिळतंय. असंच यश आपण महाराष्ट्रात पाहिलेलं होतं आणि आता या ठिकाणी या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. दाखवू शकतो हे बघ, या ठिकाणी जे ढोल पथक आहेत ते वाजवण्यास सुरुवात होत आहे. हा प्रवेश आता संपन्न होत आलेला आहे आणि या प्रवेशानंतर जो मोठ्या प्रमाणात जल्लोष आहे तो केला जाईल. स्टेजवरती आता या वाजंत्रीला निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत आपण पाहू शकतो लागली की जे वाजंत्री आहेत ते आता व्यासपीठावर जाऊन या जल्लोषाला सुरुवात करत आहेत. त्यामुळे भाजप आता पुन्हा एकदा देशामध्ये वेगवेगळ्या मोठ्या राज्यांमध्ये, विशेष करून उत्तरेकडील राज्यामध्ये चेतन, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. या घडीला महत्वाची बातमी समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा एनडीएला फायदा होताना दिसतोय. बिहारमधील 61 मतदारसंघावर प्रभाव आहे. 61 पैकी 49 मतदारसंघात एनडीए आघाडीवर आहे. फडणवीसांचा 7 जिल्ह्यातील मतदारसंघात प्रचार झालेला होता. 1 आणि 2 नोव्हेंबरला फडणवीसांच्या त्या ठिकाणी प्रचार सभा सुद्धा पार पडलेल्या होत्या. चेतन, त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा बिहारमध्ये सुद्धा दिसतोय. निश्चितच ज्या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रचार केला होता तो सारण असेल, सिवान असेल आणि मुझफ्फरपूर, सहरसा, खगडिया आणि समस्तीपुर या ठिकाणी लागू बघू शकतो की पथकांची लढी लावल्या जात आहेत आणि पथकांच्या आतषबाजीमध्ये कुठेतरी भाजपने आहे तो या जल्लोष साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि जोरदार फटाक्यांची आतषबाजी सुद्धा या ठिकाणी केली जात आहे. दुसरीकडे ढोल पथकाच्या ताशावरती स्वतः प्रदेशाध्यक्ष असतील रवींद्र चव्हाण हे लाडू भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अतुल शाह असतील, आमदार विक्रांत पाटील असतील, हे आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत आणि भाजपचा झेंडा फडकवत या ठिकाणी हा जल्लोष साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आता भाजप नगरपालिकांमध्ये उतरणार आहे. मात्र तत्पूर्वी ज्या प्रकारे बिहारमध्ये भाजपने मित्र पक्षाच्या मदतीने विजय संपादित केलाय त्याचा जल्लोष आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. विशेष करून मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण बहुतांश बिहारी नागरिक आहेत ते मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या निकालाचा परिणाम आपल्याला मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा दिसू शकतो. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या मोठ्या शहरांमध्ये आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने उत्तर भारतीय, परप्रांतीय मतदार वास्तव्य करतात. त्यामुळे त्या उत्तरेकडील राज्याचा निकाल. चेतन, मी येणार आहे तुमच्याकडे. हा जल्लोष आपण पाहूया, काय नेमकं व्यासपीठावर घडतंय, तो कसा जल्लोष आहे तो आपण पाहूया. काही सेकंद. परस्परांना पेढे भरवले जात आहेत आणि हा जल्लोष भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर रवींद्र चव्हाण स्वतः या जल्लोषात सहभागी. एनडीए अतिशय वरचढ ठरतोय बिहारमध्ये आणि त्यातही भाजप मोठा पक्ष ठरताना दिसतोय. 88 जागांवर भाजप आघाडीवर तर जेडीयू 79 जागांवर आघाडीवर आहे. चेतन, या सगळ्याविषयी बोलत असताना विनोद तावडे यांचा उल्लेख आवर्जून करायला हवा. बिहारचे निवडणुकीचे प्रभारी होते विनोद तावडे. विनोद तावडेंनी जे मध्य प्रदेशमध्ये गणित जुळवून आणलं, जे महाराष्ट्रात जुळवलं, तेच गणित बिहारमध्ये सुद्धा जुळवताना विनोद तावडे यशस्वी होताना दिसतात. एकूणच तावडेंचं केंद्रातलं वजन हे आता यानंतर अधिकच वाढेल अशी ही चर्चा. चेतन, लागली, कारण आपण पाहत आहोत की आताही विनोद तावडे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी केलेलं बिहार निवडणुकीतील आपलं योगदान असेल, आपलं काम असेल, त्याची चर्चा निश्चितच केली जाईल. कारण महाराष्ट्रातील या नेत्यांचा प्रभाव जर बिहार निवडणुकीत पडत
करायचं असेल तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा एकदा या नेत्यांच्या कामाची चर्चा केली जाईल आणि आगामी या नगरपालिका निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे भाजपने रणनीती आखलेली होती, जिल्हा प्रमुख असतील, जिल्हा प्रभारींची निवडणूक असेल, त्यामध्ये बिहारचा जो प्रयोग आहे तो पुन्हा आता महाराष्ट्रातील या नगरपालिकांमध्ये केलेलाही पाहायला मिळू शकतो। विशेष करून मित्रपक्ष असतील, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बिहारच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा आणलेला होता, तोच घेऊन विरोधकांनी या ठिकाणी मोर्चाही काढला। मात्र हा मुद्दा बिहारच्या निवडणुकीमध्ये सपशेल अपयशी ठरलेला आहे। परिणामी आता नगरपालिका निवडणुकीमध्ये विरोधकांसमोर नवीन अजेंडा सेट करण्याचं आव्हान असेल, कारण वोट चोरीच्या मुद्द्याला मतदारांनी पूर्णपणे केराची टोपली दाखवण्याचं पाहायला मिळतंय आणि म्हणूनच आता महाराष्ट्रामध्ये विरोधक भाजप विरोधात कुठला नवीन मुद्दा घेऊन रिंगणात उतरतायत हे पाहावं लागेल। वोट चोरीच्या मुद्द्यावरती काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते ठाम राहत आहेत हेही मानणं महत्वाचं असेल। मात्र तुर्तास तरी आपण बघत असो भाजप असेल तर वेगवेगळ्या योजना आणि विकासाच्या मुद्द्यावरती सातत्याने आक्रमक होताना पाहायला मिळते। दुसरीकडे हिंदुत्वाचा मुद्दा आहे तोही भाजप रेटून घेताना पाहायला मिळते। चेतन, मला मान्य आहे त्या ठिकाणी जल्लोष सुरू आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं हे फार काहीसं आव्हानात्मक आहे, पण विनंती करते तुम्हाला शक्य असल्यास रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधा। काय नेमक्या त्यांच्या आता या क्षणी भावना आहेत, कारण अर्थात बिहार निवडणुकांचा सगळा परिणाम राज्यातल्या या महापालिका असू दे, नगर परिषदा असू दे, या निवडणुकींमध्ये भाजपकडून निश्चितच मुद्दा उपस्थित केला जाणार आहे। आहे असं म्हणता येईल, कारण एकंदरीत बिहारमध्ये जर वोट चोरीचा मुद्दा चालला असता तर मात्र भाजपला कुठेतरी नगरपंचायतीमध्ये या मुद्द्यात दाखल करताना मोठं आव्हान समोर उभं राहिलं असतं। मात्र तुर्तास तरी वोट चोरीच्या मुद्द्यावरती कुठेतरी आपण पाहत असो या ठिकाणी स्वतः भाजप आहेत ते आता 2 दशकभर वाजवण्यासाठी आलेले आहेत आणि एकूणच पाहिलं असेल भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण, ढोल ताशांचा गजर, परस्परांना मिठाई भरवत विजयाचा गुलाल बिहारमधल्या या निवडणुकीचा महाराष्ट्रात उधळला जातोय। भाजप अतिशय मोठा पक्ष ठरलेला आहे। मी माझ्या इसिया टीमला विनंती करीन की त्यांनी केंद्रातली महाराष्ट्रातली ही दोन्ही दृश्य पोहोचवावीत आपल्या प्रेक्षकांपर्यंत। या ठिकाणी मोठा जल्लोष बिहारच्या निवडणुकांचा भाजपकडून केला जातोय। एनडीए 195 जागांवर विजयी होताना दिसते, आघाडीवर आहे। आपण या क्षणी पाहतोय रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी ढोल वाजवत विजयाचा आनंद, तर तिथं बिहारमध्ये देखील जल्लोषाचं वातावरण, विजयाचा गुलाल उधळला जातोय। 19 वर्षात जे भाजप करू पाहत होतं ते 2025 मध्ये घडलेलं आहे। त्यामुळे अर्थातच भाजपकरता हा विजय फार महत्त्वाचा आणि मोठा मानला जातोय। एनडीए 195 महागठबंधन
केवळ 45 जागा या ठिकाणी जनसुराज्य पार्टी प्रशांत किशोर यांच्या पार्टीला खातं देखील उघडता आलेलं नाहीये। तर एनडीए मध्येच भाजप मोठा पक्ष ठरताना दिसतोय, भाजप वरचढ ठरताना दिसतोय। जेडीयू साधारणतः 75 जागांवर आघाडीवर, तर तिथं भाजपनं 80चा आकडा पार करत 89 जागेवर भाजप आघाडीवर आहे। जवळपास 90 जागा एकटी भाजप या ठिकाणी मिळवताना दिसतेय। त्यामुळे भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे। खरं तर भाजपनं या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढलेल्या होत्या। विशेष म्हणजे या ठिकाणी बिहारचे निवडणुकीचे प्रभारी होते विनोद तावडे, त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा देखील या सगळ्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसलेला आहे। तर तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जवळपास 57हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रचार केलेला होता। तिथं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जवळपास 2 प्रचार सभा घेतलेल्या आहेत, त्या देखील बहुतांश जागा निवडून आलेल्या पाहायला मिळतात। आणि एक वेगळा अंदाज रवींद्र चव्हाण यांचा आपण या क्षणी पाहतोय। डोक्याला लाल कलरचा हा पंचा बांधत काहीसा यारी लुक या ठिकाणी आपण पाहतोय। चेतनकडे जाऊया। चेतन, रवींद्र चव्हाण यांचा हा लुक फार चर्चा आहे, काहीसा बिहारी बाबू का असा हा लुक आणि ढोल ताशा परस्परांना वाटत असलेली मिठाई आणि हा विजयाचा गुलाल रवींद्र चव्हाण या जल्लोषात। निश्चितपणे लागवी आपण पाहू शकतो रवींद्र चव्हाण यांनी आता एकंदरीत बिहारी बाबूप्रमाणे गळ्यामध्ये हा गमछा घेतलेला आहे आणि एक गमछा डोक्याला बांधलेला आहे। लाडू भरून तो जल्लोष करत आहेत। नेहमी शांत दिसणारे हे रवींद्र चव्हाण आज मात्र ढोल वाजवताना गळ्याला गमछा बांधून नाचताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत हा आनंद आहे, कारण ज्या प्रकारे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर बिहारच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं की वोट चोरीचा जो नवीन हायड्रोजन बॉम्ब घेऊन राहुल गांधी मैदानात उतरलेले होते त्याचा परिणाम कशा प्रकारे होईल, पलायनचा मुद्दा असेल आणि लाडक्या बहिणीचा मुद्दा असेल, हा पुन्हा चालणार का? मात्र भाजपने आखलेली ही रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरलेली आहे। भाजपचे महाराष्ट्रातील काही नेतेही आपल्याला प्रचारामध्ये पाहायला मिळालेले होते। बिहारच्या मुख्यमंत्री असतील, विनोद तावडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, ही सर्व नेते मंडळी अक्षरशः 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी ठाण मांडून होती आणि त्याचा परिपाक आता आपण पाहू शकतो की हा विजय मिळाल्यानंतर जो जल्लोष आहे तो भाजप करत आहे। निश्चितच या जल्लोषातून पुढील निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आता बळ मिळणार आहे, कारण नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा आणि महापालिका या ज्या मिनी विधानसभा निवडणुका मानल्या जातात, या महाराष्ट्रामधील मिनी विधानसभांसाठी आपण एकंदरीतच सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की वोट चोरीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झालेले होते। मात्र हा मुद्दा मतदारांनी नाकारल्यानंतर आता या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांचं बळ वाढलेलं आहे आणि हेच बळ वाढवण्याचं काम आता प्रतिष्ठाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण हे करताना पाहायला मिळत आहेत। सोबत आपण पाहू शकतो आमदार विक्रांत पाटील आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहेत आणि नेहमी शांतपणे काम करणारे रवींद्र चव्हाण टाळ्या वाजवत, नृत्य करत आणि डोक्यावरती गमछा बांधत हा जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत। आणि त्यांच्या शेजारीच भाजपचे प्रवक्ते नवनाथ भट जे सातत्याने संजय राऊत असतील किंवा विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करत होते, ते देखील या ठिकाणी मुद्द्याचा आस्वाद करताना घेत पाहायला मिळत आहेत। आणि म्हणूनच एकंदरीत बिहारचा निकाल हा मिनी विधानसभा ज्या महाराष्ट्रातल्या त्यामध्ये भाजपला बळ देणारा निश्चितच मानला जातो। लागवी बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपनं जे काही मुद्दे सातत्यानं उपस्थित केलेले होते, काही वेळापूर्वी मधू चव्हाण सुद्धा आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले होते, त्यांनी देखील तो मुद्दा उपस्थित केला। बिहारच्या निवडणुका या आरोप प्रत्यारोपांवर खेळण्यापेक्षा या विकासाभिमुख अनेक मुद्द्यांवर खेळल्या गेल्या असं भाजपचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे मात्र जो फॅक्टर वारंवार ज्याचा उल्लेख केला जातो, महिला किंगमेकर ठरण्याचा,
जो निर्णय खरं तर नितीश कुमार यांनी घेतला तो निर्णय भाजपच्या पथ्यावर पडला असं म्हणायला पुरेसा वाव. चेतन, निश्चितच लागवी, कारण आपण याआधीही मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, यामध्ये देखील लाडक्या बहिणीच्या जे योजना होती त्याचा प्रभाव पाहिलेला होता आणि म्हणूनच कुठेतरी बिहारमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला चालेल असा दावा सातत्याने भाजपकडून केला जात होता. सर्वात महत्त्वाचं भाजपमधून स्थलांतरित होणारा मुद्दा असेल नोकरीचा, त्या ठिकाणीही जरी काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांनी सांगितलं होतं की हर घर हम सरकारी नोकरी देंगे, मात्र हे शक्य नसल्याचं, प्रॅक्टिकलदृष्ट्या शक्य नसल्याचं भाजपने खोडून काढण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी यशस्वी मिळाल्याचं मतदार पेटीमधून पाहायला मिळतंय. कारण नोकरी देणं शक्य आहे, मात्र सरकारी नोकरी प्रत्येक घरात देणं शक्य नाही. स्थलांतर थांबवण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणतोय, हे पटवण्यात कुठेतरी भाजपला यश मिळाल्याचं या निकालामधून स्पष्ट होतंय. आणि विशेष करून ज्या 50% जवळपास महिला मतदार आहेत त्यांच्यासाठी योजना आणून आता प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारे सहज यश मिळू शकतं, हे भाजपने या निकालातून स्पष्ट दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच आता भाजप याच मुद्द्याला रेटून मिनी विधानसभांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा उतरताना पाहायला मिळेल आणि बिहारचा कित्ता महाराष्ट्रातील पंचायत निवडणुकीत गिरवायचा आहे, हाच अजेंडा आता पुन्हा एकदा भाजप सेट करताना पाहायला मिळेल. विरोधकांसाठी मोठं आव्हान हे असेल की भाजप ज्या प्रकारची रणनीती आखतोय त्याला तोड एक नवीन रणनीती घेऊन यावी लागेल. चेतन, या सगळ्या मुद्द्यावर काँग्रेसला दुर्लक्षित करून चालणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.